नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मागील अनेक दिवसांपासून शहरात वाहतूक वाढली असल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. यासाठी परभणीतील नागरिकांनी आज परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची निवासस्थानी भेट घेऊन निवेदन देत नवीन बस स्टँडची मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात असं नमूद केलं आहे की जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर येथे शासनाची मोकळी जागा आहे. परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने जिंतूर, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ याचबरोबर बीड, माजलगाव, संभाजीनगर आदी भागातील जनतेची याच भागातून ये जा असल्या कारणानं बस स्टँड क्रमांक 2 हे जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर येथील शासनाच्या जागेत उपलब्ध करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल अशी मागणी आज दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी DS कदम, अनंतवार, बाळासाहेब जामकर, रमेश शेटे, रमाकांत केंद्रे, दत्ता पोकळे, हरगावकर आदींसह उपस्थिती होती. याचबरोबर अन्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जी समस्या आहे आणि मुंबईवरून येणारे माजलगाव, मुंबई, पाथरी या मार्गे येणारे वाहने आणि औरंगाबादमधून जिंतूर मार्गे येणारे जे काही वाहने आहेत, परभणी शहरातून जाते वेळेस वाहतुकीला बराच अडथळा वगैरे होतो. परंतु नवीन बसस्टँड जे काही आहे ते विसावा कॉर्नरच्या परिसरामध्ये सरकारची जागा पण उपलब्ध आहे आणि अशा परिसरामध्ये जर बसस्टँड झाल्या तर गावातील वाहतुकीची समस्या जी काय आहे ते बऱ्याच अंशी सॉल्व्ह होईल. त्या कारणामुळं सर्व नागरिकांची एक अपेक्षा आहे आणि अपडाऊन करणारे जिंतूर परिसरातून, सेलूवरून, मानवत, पाथरी, माजलगाव या परिसरातून प्रवास करणारे जास्त प्रवासी जे काही आहेत या भागातले आहेत. त्या कारणामुळे त्या ठिकाणी बसस्टँड झाल्यात बऱ्याच समस्या ज्या काही आहेत वाहतुकीच्या त्या सॉल्व्ह होतील. त्या कारणामुळे आम्ही आता पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे त्या ठिकाणी बसस्टँड व्हावं म्हणून. निश्चितच आमचे पालकमंत्री जे काही आहेत आमच्या मागणीची म्हणजे दखल घेतील, सहानुभूतीपूर्वक विचार करतील अशी विनंती मी पूर्ण परभणीकरांच्या वतीने पालकमंत्र्यांना करतो आहे. बसस्टँडची जागा विसावा कॉर्नरवर 3.5 एकर गव्हर्नमेंटची जागा आहे आणि नवीन बसस्टँडचं प्रपोजल नंबर 2 बसस्टँड हे जिंतूर रोडला विसावा कॉर्नरच्या जवळ व्हावे अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे. कारण एकूण 65% जनता जी आहे जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत ह्या गावातील लोकांना बी सोयीस्कर होईल आणि सगळ्यांना याचा फायदा होईल आणि जागा उपलब्ध असल्याकारणाने पालकमंत्र्याकडे आम्ही निवेदन देऊन मागणी केलेली आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी. DNA मराठीच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण बदला, जग बदलेल.